माझ्यावर आता एक अतिशय तरुण माझा मित्र बसलेला आहे आणि ह्या माणसाने ठाण्यातलं जे MCHचं एक्झिबिशन आहे हे सगळं एक्झिबिशन उभं केलेलं आहे. एक्झिबिशनच्या एक्सपो कमिटीचे ते चेअरमन आहेत. विभव बोरकर आता आपल्याबरोबर आहेत. सर, कसा एक्सपिरियन्स होता? तुम्ही इमारती खूप मोठ्या मोठ्या बांधता, पण हे एवढं प्रचंड मोठं एक्झिबिशन, याची व्याप्ती काय सांग मला? मुळात क्रेडा MCH अशी संस्था आहे जिथे ठाण्यामधले मुंबईमधले दिग्गज डेव्हलपर्स आहेत. ते सगळ्यां असताना माझ्यासारख्या एका 30-31 वर्षाच्या मुलाला आमचे प्रेसिडेंट सचिन मिराणी आणि सेक्रेटरी फयाज मिराणी यांनी संधी दिली. याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. ही संधी खूप महत्वाची आणि खूप मोठी या काळाकरता की एक भव्य एक्झिबिशन ठाण्याचं, रादर सगळ्यात भव्य एक्झिबिशन ठाण्यातलं, ते पण त्याचं 23वे वर्ष, म्हणजे 22 वर्ष सलग हे एक्झिबिशन होत आहे. 23वा एक्झिबिशन उभं करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे विविध लोकांशी संपर्क आला, ओळखी वाढल्या, लोक मला ओळखायला लागले, मी त्यांना ओळखायला लागलो, संपर्क वाढला. आणि हे आज जे एक्झिबिशन उभं आहे तिथे जवळजवळ 40 स्टॉल आहेत. त्या 40 स्टॉलपैकी 100हून अधिक ठाण्यातले प्रोजेक्ट्स आपण डिस्प्ले करतोय. प्लस 10हून अधिक हाऊसिंग फायनान्स च्या कंपनीज आहेत ज्या होम परचेसेसला योग्य सल्ला देऊन होम लोन्स प्रोव्हाइड करू शकतील. प्लस सेकंड होमचे पण आपल्याकडे डेव्हलपर्स आहेत. सो एक हॉलिस्टिक आणि ऑल इन्क्लुसिव्ह प्रकारचा एक्सपो आम्ही उभा करू शकलोय, याचा खूप आनंद वाटतो. काय मेहनत होती हे सगळं ऑर्गनाईज करताना? सगळ्यात मोठं चॅलेंज आता हे होतं आमच्यासमोर की जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेस्ट एशियामध्ये जे वॉर चालू आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट थोडी लो होती, जी रिअल इस्टेट मार्केटला परवडत नाही खरं सांगायचं तर ती एक रिवाईव्ह करावी. तिकडे जे चाललंय ते चालू दे, पण आपण एका नवीन उमेदीने परत उभे राहूया, सगळे एकत्र येऊया, हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आणि ते आम्हाला अकम्प्लिश करायचं होतं. त्यामुळे ते थोडंसं कठीण आम्हाला वाटलं, पण वी हॅव मेड इट हॅपन. आणि आज सक्सेसफुल इव्हेंटमध्ये आज आपण लोक गप्पा मारतोय, त्यामुळे त्याचाही एक वेगळा आनंद आहे. एवढा मोठा एक्झिबिशन, जे वर्ल्ड क्लास एक्झिबिशन आहे, हे ह्या ऑर्गनायझिंग कमिटीचे तुम्ही चेअरमन आहात. येस. ओके, हे ज्या दिवशी सगळं उभं राहिलं त्या दिवशी कसं वाटलं? म्हणजे कदाचित नाटकी उत्तर वाटेल, पण थोडं डोळ्यात पाणी आलं, कारण काय स्वप्नही असं बघितलं नव्हतं की इतक्या लहान वेळेत इतकी मोठी संधी आपल्याला मिळू शकेल. बरोबर. त्यामुळे थोडासा भावुक झालो होतो, पण सगळी आमची टीम इतकी चांगली आहे, त्या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हतं. आणि त्यांच्यामुळे मला खूप शिकायला मिळालेलं आहे. त्यामुळे हे एक्झिबिशन तर सक्सेसफुल होईलच, पण ह्यापुढे मला ही संधी मिळो, जेणेकरून हे एक्झिबिशन आज जे आहे त्याच्यापेक्षा दसपटीने वाढू शकेल. काय कशा प्रकारचं क्राऊड आलेलं आहे, कशा प्रकारचं इथे एकंदरीतच फुटफॉल खूप चांगला आलेला आहे, काय सांगाल? मी जेव्हा म्हणालो की आपल्या एक्झिबिशनला 22 वर्ष सलग आपण करत आहोत, तर साधारण आजकाल सगळं डेटा ड्रिव्हन असतं, स्टॅटिस्टिक्स ड्रिव्हन असतं. बरोबर. जेव्हा आम्ही त्या डेटाचा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की बरीचशी सिनियर मंडळी येतात, म्हणजे 40+, 50+, आता सिनियर सिटीजन्स पण खूप येतात या एक्झिबिशनला. पण माझा एक यंग कॉन्ट्रीब्युटर म्हणून असा प्रयत्न होता की माझी जनरेशन, ही पिढी, 40शीतल्या आतली मंडळी ह्या एक्झिबिशनकडे कशी आकर्षक होतील. त्याकरता आम्ही यावेळेस खूप हेवी डिजिटल कॅम्पेनिंग केलं. आम्ही चलो ठाणे नावाची एक थीम घेऊन आलो, ज्याचा अर्थ हा आहे की ठाणं पूर्ण भारतापर्यंत पोहोचवणं. कारण का तुम्हाला मला माहिती आहे ठाण्याची जी आता प्रगती होती ती खूप रॅपिड डेव्हलपमेंट आहे, तर ती लोकांपर्यंत कशी पोहोचेल, माझ्या पिढीपर्यंत कशी पोहोचेल. त्यामुळे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जर आपण कन्सिडर केले तर 50 मिलियन+ व्ह्यूज आणि इम्प्रेशन्स आपण क्रिएट करू शकलो, ज्याच्यामधनं मॅक्झिमम 45च्या बिलो एज ग्रुपला आहेत. त्यामुळे ह्या एक्झिबिशनचा जर का आम्ही आता डेटा परत स्टडी करू तेव्हा मला खात्री आहे की हा एक जो शिफ्ट आम्हाला अपेक्षित होता की यंग होम बायर्स येतील, तो अचीव्ह आम्ही करू शकतो. ऑनलाईन सुद्धा एक्झिबिशन असायचं, यावर्षी पण ते आहे का? व्हर्च्युअल एक्झिबिशन आहेच. आम्ही कोविड पासून ती एक परंपरा म्हणू शकतो सुरुवात केलेली आहे. बरेच जण जे ठाणेकर नाही आहेत, ज्यांना हे ठाण्याला येणं शक्य होत नाही, त्यांच्यापर्यंत सुद्धा हा एक्सपो पोहोचावा म्हणून व्हर्च्युअल एक्सपो असा आम्ही एक लॉन्च केलेला आहे, ज्याला तुम्ही www.credamchi.com वेबसाईटवरती व्हिजिट करून बघू शकता. जी माहिती एक्सपोमध्ये आहे मिळू शकते ती सगळी तुम्हाला त्या व्हर्च्युअल एक्सपोमध्ये पण मिळू शकेल. तर हे होते वैभव बोरकर, आणि बोरकर रिअलिटीजचे ते संचालक आहेत. थँक्यू वैभव, थँक्यू. थँक्यू. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में, शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में. चलो